नौजवानांचा शेतकरी 24 रोजी जाहीर केलेला आहे। या शासन निर्णयाची सर्वप्रथम आपण प्रस्तावना ही समजून घेऊया। महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अनिमियाचे प्रमाण 50% जास्त आहे। तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगारांची टक्केवारी 59.10% व स्त्रियांची टक्केवारी 28.70% आहे। त्या ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे। त्याकरता महिलांचे आरोग्य व पोषण आणि आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना या राबविण्यात येत आहेत। यामध्येच महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेने कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावरती परिणाम होतो। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात येणार आहे। या योजनेचा शासन निर्णय आता आपण सविस्तरपणे बघूया। या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे शासनाच्या मते तेही एकदा समजून घेऊया। राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, रोजगार निर्मिती चालना देणे, त्यांच्या आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिला व मुलांना सशक्तीकरणास चालना देणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे। पुढे बघूया या योजनेचे स्वरूप काय असणार आहे। तर पात्र कालावधीमध्ये प्रत्येक महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे। तसेच केंद्र शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 रुपयेपेक्षा कमी लाभ घेतले असेल तर फरकाची रक्कम ही या योजनेद्वारे प्रत्येक महिलांना देण्यात येणार आहे। तर हे योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत तेही एकदा आपण समजून घेऊया। योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त व निराधार महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। आता आपण पुढे बघूया या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे तेही बघूया। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसेल अशाच महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। आता पुढे बघूया कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। मुख्यमंत्री लाडकी बहीण जी योजना आहे त्याचा लाभ कोणत्या महिलांना देण्यात येणार नाही। ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्र वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना लाभ मिळणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल त्यांना लाभ मिळणार नाही। जर कुटुंबातील कोणी सरकारी कर्मचारी असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही। सदर महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत ज्या काही योजना आहेत त्यातून जर लाभ घेत असेल आणि 1500 पेक्षा जर जास्त लाभ त्यांना मिळत असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही। आता आमदारांच्या कुटुंबातील महिला तर काही यामध्ये कोणी मागणार तर नाही तर त्याही अपात्र असणार आहेत। ज्यांच्या कुटुंबातील जर कोणी केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या शासकीय निमशासकीय जर सेवेत असेल तर त्यांनाही मिळणार नाही। कुटुंबातील सदस्य संयुक्तपणे जर 5 एकरपेक्षा जर जास्त शेतजमीन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। जर एखाद्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहने असतील, शेतीचा ट्रॅक्टर वगळून तर त्यांनाही या योजनेचा लाभ हा मिळणार नाहीये। आता पुढे बघूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर लाभ घ्यायचा असेल तर कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत। या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन आपल्याला अर्ज करावा लागणार आहे, ज्याची वेबसाईट शासन लवकरच जाहीर करेल। लाभार्थ्यांचे आधार कार्ड असणं आवश्यक आहे। महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र किंवा राज्याचा जन्म दाखला आपल्याला आवश्यक असणार आहे। सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे। बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आपल्याला जमा करावी लागणार आहे। पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड व सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र हे आपले इथे जमा करावं लागेल। आता आपण बघूया लाभार्थ्यांची निवड कशा पद्धतीने केली जाणार आहे ते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी
खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचे अर्ज हे सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सादर केले जाणार आहेत। सक्षम अधिकाऱ्यांनी कामकाजावर नियंत्रण ठेवणे आणि त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, प्रयोगशिका, मुख्य सेविका जे अधिकारी आहेत, ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि वार्ड अधिकारी यांच्यावरती याची जबाबदारी देण्यात आली आहे। ग्रामीण भाग असेल तर अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्यावरती जबाबदारी असणार आहे। त्यानंतर तो अर्ज पडताळणीसाठी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जाईल। त्यांनी तो अर्ज पास केल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी यांची अध्यक्षतेखाली समिती असेल तो अर्ज पास करणार आहे। नागरी भाग म्हणजे शहरी भागाकरता अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्रामधून आपल्याला अर्ज करता येणार आहे आणि तेथून तो अर्ज व्हेरीफाई होणार आहे। तर आता आपण पुढे बघूया की या योजनेचा कालावधी कसा असणार आहे आणि ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होतील, त्याची पूर्ण टाइम टेबल काय असणार आहे ते आता आपण बघूया। जी ही योजनेची कार्यमर्यादा आहे ते बघूया। अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात जी होणार आहे ते 1 जुलै पासून ऑनलाईन अर्ज हे सुरू केले जाणार आहे। अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजे 15 जुलै 2024 पर्यंत आपण अर्ज करू शकणार आहे। तात्पुरती यादी ही 16 जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यानंतर तात्पुरत्या यादीवरील जर हरकती असतील तर त्या 16 जुलै ते 20 जुलैवरती हरकती नोंदवता येणार आहे। ज्या काही तक्रार हरकती प्राप्त होतील त्या 21 जुलै ते 30 जुलैपर्यंत आपल्याला त्यावरती निर्णय घेतला जाणार आहे शासन स्तरावरनं। त्याच्यानंतर जी काही अंतिम यादी पात्र महिलांची आहे ती 1 ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे। त्यानंतर लाभार्थ्यांचे बँक खात्याची KYC 10 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावे लागणार आहे। लाभार्थी हस्तांतरण हे 14 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे। त्यानंतर प्रत्येक महिन्याचे देय दिनांक जे असणार आहे ती प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत ज्या काही पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यावरती या योजनेचा थेट हस्तांतरण हे केलं जाणार आहे। तर मित्रांनो, आणि खास करून महिलांकरता हा व्हिडिओ असल्याकरता ज्या महिला या योजनेच्या लाभार्थी असणार आहेत त्यांनी आता 1 जुलैपासून अर्ज सुरू झाल्यानंतर आपण ते ऑनलाईन अर्ज भरायचा आहे। ऑनलाईन अर्ज भरण्याचा व्हिडिओ हा ज्यावेळेस अर्ज ऑनलाईन सुरू होतील तर आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न आपण नक्की करू। तर ज्या काही पात्र महिला असतील त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त ते मिळाल्यानंतर, जर निधी मिळाल्यानंतर आपण आपल्या वैयक्तिक स्वतःवरती थोडाफार खर्च करावा, कारण की कुटुंबाकडे लक्ष देत असताना महिला स्वतःकडे लक्ष देत नाही। त्याकरता त्यांनी जर हा निधी मिळाला तर त्यातून स्वतःवरती थोडाफार खर्च करावा। तर आपल्याला आजचा हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो काही शासन निर्णय आहे त्यावरती जो काय आपण व्हिडिओ केलाय तो आपल्याला आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी। YouTube चॅनलवर जर पहिल्यांदा असाल हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।